NMDC भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। NMDC लिमिटेड जे हे भरती निघाली आहे, या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे NMDC या भरतीमध्ये। आणि 995 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 14 जून 2025 हे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर आता NMDC म्हणजे काय आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, NMDC लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज म्हणजे सरकारचं जे विद्यार्थी मित्रांनो हे एक केंद्र आहे, एक लक्षात ठेवा। तर सरकारी नोकरी आहे, हे असं नाही की बा प्रायव्हेट आहे, तर सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा। आणि पगार सुद्धा तुम्हाला 30,000 रुपये प्लस पगार यामध्ये भेटणार आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय असणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या पदामध्ये कोणकोणतं काय शैक्षणिक पात्रता यामध्ये लागते, त्याचबरोबर वय किती आहे, फी किती आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये पेपर असेल तर अभ्यासक्रम वगैरे कशा प्रकारे असणार आहे, निवड प्रक्रिया आपली कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला NMDC या भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। पहा, NMDC ही भरती जी या ठिकाणी चालू आहे 995 जागांसाठी फक्त 10वी पासवरच आपल्याला मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येते। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। NMDC या भरतीमध्ये SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे 14 जून 2025 पासून आपलं वय या ठिकाणी गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी यामध्ये 150 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC/ST त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे। तर जे पण विद्यार्थी SC/ST आणि एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की यामध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं यामध्ये पहिलं जे पद आहे हे फील्ड अटेंडंट ट्रेनिंगचं पद आहे। तर 151 जागा यामध्ये तुम्ही 10वी पास असाल फक्त तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते। 10वी पासवरच आपल्याला फक्त फॉर्म भरता येते या पदामध्ये, आणि ITI जरी असला तरी भरता येते। तुमचा जर ITI नाही झालाय मग तुम्ही 10वी पास आहे तरी सुद्धा तुम्हाला या एका पदामध्ये फॉर्म भरता येते। तर ते आहे फील्ड अटेंडंट ट्रेनिंगचं पद आहे। तर ह्या पदामध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। दुसरं जे पद आहे हे मेंटेनन्स असिस्टंट इलेक्ट्रिकल ट्रेनिंगचं पद आहे। यामध्ये 141 जागा आहे। शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये आपला ITI असला पाहिजे इलेक्ट्रिकलचा, ठीक आहे। तर एवढे यामध्ये पात्रता आहे। त्यानंतर तिसरं जे यामध्ये पद आहे मेंटेनन्स असिस्टंट मेकॅनिकल ट्रेनिंगचं पद आहे, 305 जागा आहे। आणि यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही 10वी पास पाहिजे प्लस तुमच्याजवळ ITI पाहिजे, मास्टर मिनिंग मेट सर्टिफिकेट, त्याचबरोबर प्रथमोपचार प्रमाणपत्र आणि 3 वर्षाचा अनुभव, एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते। त्यानंतर जे पाचवं जे पद आहे इलेक्ट्रिशियन ग्रेड 2 ट्रेनिंगचं पद आहे, 41 जागा आहे। आणि यामध्ये जे शैक्षणिक पात्रता मागितलं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा इंडस्ट्रियल डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट यामध्ये मागितलेलं आहे। 6व्या क्रमांकाचं जे पद आहे हे इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड 3 ट्रेनिंगचं पद आहे, 6 जागा यामध्ये। आणि शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, एक लक्षात ठेवा। आणि 7वं जे पद आहे तर ते आहे HEM मेकॅनिकल GR 3 ट्रेनिंगचं पद आहे। तर यामध्ये 77 जागा आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि अवजड वाहन चालक परवाना यामध्ये पाहिजे। त्यानंतर 8वं जे पद आहे HEM ऑपरेटर GR 3 ट्रेनिंग 228 जागा आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि अवजड वाहन चालक परवाना यामध्ये पाहिजे, एवढं शैक्षणिक पात्रता आहे। त्यानंतरचं जे पद आहे 9वं MCO GR 3 ट्रेनिंग, तर यामध्ये 36 जागा आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि अवजड वाहन चालक परवाना पाहिजे। त्यानंतर शेवटलं जे पद आहे QCO GR 3 ट्रेनिंगचं पद आहे, 4 जागा यामध्ये। शैक्षणिक पात्रता मागितलं आहे BSc तुम्ही पाहिजे केमिस्ट्री जिओलॉजी आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे, ठीक आहे।
तर यामध्ये फक्त 10वी पासवर एकच पद आहे, तर त्या पदाचं जे नाव आहे तर ते आहे फील्ड अटेंडंट ट्रेनीचं 151 जागा आहे। तर 10वी पासवरच महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। या भरतीचे जे फॉर्म आहे हे 25 मे पासून फॉर्म भरणे सुरू झाले NMDC या लिमिटेड या भरतीचे। तर पहा NMDC लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज म्हणजे सरकारचं जे आहे हे उपकेंद्र आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सरकारी नोकरी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये पगारचा आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर कोणकोणत्या पदामध्ये किती पगार आहे, तर यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला जो पगार भेटणार आहे सर्वच पदामध्ये तर 18 ते जेव्हा आपलं यामध्ये काय असणार आहे ट्रेनिंग जेव्हा आपलं असणार आहे तर ट्रेनिंगला जे आपल्याला पगार भेटणार आहे तर पहिले 12 महिन्याची ट्रेनिंग होणार आहे। 12 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये 18,000 रुपये महिन्याला भेटणार आहे आपल्याला फिक्स आपल्या खात्यामध्ये। आणि त्याचबरोबर आणखीन त्याच्या पुढच्या 6 महिन्यानंतर 12 महिने झाल्यानंतर आणखीन तिथून 6 महिन्यांना आपली ट्रेनिंग होणार आहे। आणखीन त्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा आपल्याला पगार भेटणार आहे महिन्याला 18,500। तर टोटल आपल्याला यामध्ये 18 महिने या ठिकाणी आपली ट्रेनिंग असणार आहे आणि एवढा पगार भेटणार आहे। आणि त्याचबरोबर हे एवढी आपली ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला महिना जो चालू होणार आहे 18,100 ते 31,850 अशा प्रकारे म्हणजे आपल्याला 30,000च्या वरचा पगार आपल्याला रेग्युलर पगार यामध्ये होणार आहे। तर जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी कोशिश करा की आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, जेणेकरून पगारसुद्धा आपल्याला 30,000 प्लस यामध्ये पगार भेटणार आहे। सरकारी नोकरी आहे, कारण की या भरतीकडे विद्यार्थी मित्रांनो कोणाचंही लक्ष नाही आहे। आणि त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण आहे छत्तीसगड आणि कर्नाटक हे नोकरीचं ठिकाण आहे। तुमचं जर सिलेक्शन झालं तर या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये। तर चांगलं जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती एक लक्षात ठेवा। तर या भरती मध्ये आपण निवड प्रक्रियेच्या इकडे आता वळणार आहे। तर या भरतीमध्ये सिलेक्शन आपलं यामध्ये कशा प्रकारे होणार आहे तर मी तुम्हाला आता सांगून देतो। या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आहे। तुमचं जे सिलेक्शन यामध्ये होणार आहे तर ते या ठिकाणी होणार आहे पेपरवर। तर पेपर यामध्ये होणार आहे। त्याचबरोबर जे ITI आहे, ज्यांनी ITI केला आहे त्यांच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेड टेस्टसुद्धा यामध्ये असणार आहे। आणि ज्यांचं ITI ने तुम्ही 10वीच्या बेसवर जर असाल तर तुम्हाला ट्रेड टेस्ट द्यावी लागणार नाही। ज्या मुलांचा या ठिकाणी ITI झाला आहे त्याच मुलांना ट्रेड टेस्ट त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। म्हणजे ट्रेड टेस्टच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि ते क्वालिफाय करावं लागणार आहे, फक्त पास करावं लागणार आहे। तर सर्वात अगोदर यामध्ये एक पेपर होणार आहे। तर मी तुम्हाला सांगून देतो यामध्ये पहिला जो पेपर यामध्ये होणार आहे पेपर यामध्ये एकच आहे, एक लक्षात ठेवा। तर जे 10वीच्या बेसिसवरचे जे पद आहे तर त्यामध्ये जो पेपर होणार आहे तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला यामध्ये विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर म्हणजे सांगायचं एवढंच की जनरल नॉलेजचे यामध्ये 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जातात। जाऊन राहिले एकदम नॉर्मल सिलेबस आहे। तर अशा प्रकारे 100 मार्काचा हा पेपर असणार आहे ज्यांचा हे 10वीच्या बेसवरच्या पदावर, तर ठीक आहे। आता ज्यांचा ITI झालाय तर त्यांच्यासाठी 2 पेपर असणार आहे। तर पहिला जो पेपर या ठिकाणी होणार आहे की त्यांना या ठिकाणी 30 मार्कासाठी त्यांची ट्रेड टेस्ट असणार आहे, म्हणजे ते क्वालिफाय करावं लागणार आहे, पास करावं लागणार आहे। नॉर्मली सगळे जण पास होत असते, ठीक आहे। त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये त्यांचा जो पेपर असणार आहे ITI वाल्या पदामध्ये तर जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे यामध्ये जे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार अशा प्रकारे आपला 100 मार्काचा हा ज्यांनी ITI केला आहे त्यांचा पेपर या ठिकाणी होणार आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया, तर आतापासून या भरतीमध्ये चांगली तयारी करा जेणेकरून आपलं सिलेक्शन होणार आहे, पगार सुद्धा 30,000 भेटणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजच्या इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।